पुसद विधानसभा मतदारसंघाचा कोण होणार आमदार? नुकतेच 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक संपन्न झाली। यंदा पुसद मतदारसंघ निवडणुकीत 13 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। यामध्ये थेट लढत महायुतीचे इंद्रनील नाईक, महाविकास आघाडीचे शरद मैन व वंचित बहुजन आघाडीचे माधवराव वैद यांच्यात झाली। पुसद विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीमध्ये एकूण 3,21,826 मतदानापैकी 2,11,960 मतदारांनी मताचा हक्क बजावला। यंदा मताची टक्केवारी 65.86% होती। या निवडणुकीत एकूण 13 उमेदवार असले तरी तिरंगी लढत झाली असून महाविकास आघाडीचे शरद मैन, महायुतीचे इंद्रनील नाईक, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे माधवराव वैद यांच्यात तिरंगी लढत झाली आहे। आता कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे। या मतदारसंघात पुरुष मतदार 1,65,539 तर स्त्री मतदार 1,56,280 तर इतर 7 असे एकूण 3,21,826 मतदार आहेत। एकूण पुरुष मतदार 1,09,760, स्त्री मतदार 1,02,294 तर 6 इतर असे एकूण 2,11,960 मतदारांनी मताचा हक्क बजावला। यंदाच्या निवडणुकीत मुख्य तिन्ही पक्षाचे उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला। शनिवारी निकालानंतर या पुसद मतदारसंघाचा आमदार कोण होणार व जनतेच्या मनातला आमदार कोण हे स्पष्ट होणार आहे।